त्र्यंबक नगरीत अवतरली शिवशाही, नयनरम्य देखावे आणि भव्य पालखी सोहळा. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अशा शब्दात ज्यांचे वर्णन केले जाते त्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज त्र्यंबकेश्वर नगरीत अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. नयनरम्य देखावे आणि पालखी सोहळ्याने संपूर्ण त्र्यंबक नगरी शिवमय झाली होती. त्र्यंबकेश्वर शहरात आज जय भवानी, जय शिवाजी आणि हर हर महादेवच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. बँड आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, डौलाने फडकणारे भगवे ध्वज आणि लाठीकाठी पथकाच्या मुलामुलींनी दाखवलेले चित्तथरारक खेळ अशा उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 2 बग्गी, 2 घोडेस्वार आणि शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला आणि कार्यकर्त्यांनी पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे आणि शर्ट परिधान करून शिवशाहीचा काळ जिवंत केला होता. जवळपास अर्धा किलोमीटर लांब असलेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाची सुरुवात सकाळी शिवरायांच्या मूर्तीच्या महापूजेने झाली. याचे पौरोहित्य छत्रपती घराण्याचे वंशपरंपरागत तीर्थपुरोहित विनय ढेरगे यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी लेझीम आणि शिवगीतांवर नृत्ये सादर केली, तर लाठीकाठी पथकाच्या युवतींनी दांडपट्टा आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. सायंकाळी 7:30 वाजता नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्या हस्ते पालखी पूजन आणि पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपतींची मूर्ती विराजमान होती, ज्याच्या दुतर्फा पेशवाई थाटाच्या 40 लाइटिंगच्या छत्र्या होत्या. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बग्गीमध्ये छत्रपतींच्या वेशभूषेत असलेले धनेश मुदंडा, दुसऱ्या बग्गीत बालराजांच्या पोशाखात युद्धवीर पाटणकर, घोड्यावर ऐतिहासिक पेहरावात पर्णिका सारडा आणि अनन्या जोशी, आणि ओपन जीपवरील छत्रपतींची भव्य प्रतिमा. या सोहळ्याला उपनगराध्यक्षा सौ मंजू वारुणसे, नगरसेविका सौ पूजा खाटीकडे, विष्णू दोबाडे, सौ संध्या देवरे, सौ कल्पना लहांगे, नगरसेवक अमोल कडलक, ललिता झोले, कैलास चोथे, रंगनाथ जाधव, सौ पल्लवी शिरसाट, सौ लीला कोरडे, प्रशांत गायधनी, कुणाल उगले, सौ रत्नप्रभा कदम, सूरज पाटील, सौ वेदिका पाटणकर, अक्षय भांगरे, आरती लोखंडे आडके, सौ जयश्री उजे, नितीन रामायणे, सचिन दीक्षित, पवनकुमार भुतडा आदी नगरसेवकांसह तहसीलदार गणेश जाधव, नायब तहसीलदार सुनील पवार, मंडल अधिकारी पल्लवी जाधव, तलाठी मनोज मोरे, कारभारी वाघ आणि नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक मंदिर चौक, लक्ष्मीनारायण चौक, 5 आळी, कुशावर चौक, मेन रोड मार्गे पुन्हा शिवाजी महाराज चौकात आली. लक्ष्मीनारायण चौकात छत्रपती फाउंडेशनतर्फे 51 किलो महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव अध्यक्ष प्रथमेश भोसले, उपाध्यक्ष भारत माळी व रवींद्र गुळवे, कार्याध्यक्ष दिनेश नाईकवाडी, उपकार्याध्यक्ष सतीश दशपुत्रे, उत्सव प्रमुख वेदांत फडके, उपउत्सव प्रमुख विलास कोरडे, खजिनदार शुभम मुदंडा, उपखजिनदार भूषण भोई, सचिव अमित झोले, उपसचिव आदित्य जगताप, पत्रकार समिती प्रमुख रवींद्र धारणे, मिलिंद तावडे, रामदास शिंदे यांनी परिश्रम घेतले. युवराज तथा बंटी, गंगापुत्र दादू गाजरे, अजय अडसरे, रवी वारुणसे, विश्वस्त पुरुषोत्तम कडलक, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, भूषण अडसरे, श्याम गंगापुत्र, समीर पाटणकर, अशोक लहांगे, सागर उजे, नामदेव कोरडे, दिलीप गंगापुत्र, भूषण गंगापुत्र, गणपत कोकणे, दिलीप लोखंडे, भूषण भुतडा, निलेश मोरे, गिरीश जोशी, छोटू पवार,
अक्षय नारळे, राहुल वारुणसे आणि लाठीकाठी पथक अध्यक्ष मनोज गंगापुत्र यांच्यासह शेकडो शिवप्रेमी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले. त्र्यंबकेश्वरच्या या भव्य सोहळ्याने पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांचा जागर शहरात पाहायला मिळाला. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.